ज्ञानेश्वरी अध्याय 18. पण अर्जुना, गुरूंनी उपदेश केल्याबरोबर ताबडतोब ही अवस्था गाठावयास फार मोठे भाग्य लागते. गुरूंचा उपदेश कानातून मनामध्ये शिरला की लगेच परब्रह्ममयत्व जाणवणारा, अनुभवणारा भाग्यवान तसा दुर्मिळच. सर्वांना तसे भाग्य नसते. इतरांना आधी स्वकर्माच्या पूजेने, ईश्वर कृपेने रजतम झडून गेले असले, ऐहिक व पारलौकिक सुखांच्या अभिलाषांचे बंध तुटून गेले असले आणि अढळ वैराग्याचा लाभ झाला असला, श्री गुरु भेटून त्यांनीही मुक्त चित्ताने उपदेश केला असला तरीही फळ ताबडतोब भेटत नाही. अरे, औषध घेता क्षणी रोगी बरा होत नाही. सरळ सोपा मार्ग सापडला आणि सज्जन सहप्रवासी भेटले तरी वाटचाल केल्याशिवाय मुक्कामाला पोहोचता येत नाही. याप्रमाणे आत्मसंपत्तीचा स्वामी होण्याची योग्यता येण्यास वेळ लागतोच. गुरूंनी सांगितलेली साधनेची वाटचाल करून तो प्रथम विवेक तीर्थापाशी येतो. तेथे स्नान करून आपल्या बुद्धीवर जमलेले सर्व घाण संस्कार धुवून टाकतो. नंतर ती बुद्धी द्वैत भावना टाकू लागून हळूहळू आत्मचिंतन करू लागते. पंचज्ञानेंद्रिये जी नेहमी बाहेरील जगात हिंडू पाहतात आणि जी बुद्धीला अंतर्मुख होऊ देत नाही, त्यांना हा कर्मयोगी मोठ्या धैर्याने आवरून धरतो आणि ते इंद्रियाच्या प्रवृत्तींना मागे फिरवतो. प्रवृत्ती आत वळणे म्हणजे इंद्रियांना प्रायश्चित्त देणे होय. सर्व इंद्रिय अशी स्वच्छ झाली म्हणजे धृती ही मनासगट त्यांना धारणेचा अभ्यास करावयास लावते. अशा स्थितीत प्राक्तनामुळे लाभणारी सुखे वा दुःखे यांकडे त्या कर्मयोग्याचे चित्त असत नाही. तो सर्व आवडीनिवडी यांचा त्याग करून एकांतवास राहू लागतो. तेथे करमणुकीसाठी शम, बोलण्यासाठी मौन आणि गुरुपदेशांसाठी चिंतन यातच त्याचा वेळ जातो. त्याचे अन्नप्राशन देहधारण व्हावे एवढ्या पुरतेच असते. जिभेची लाड तेथे संभवतच नाही. कोणास दंडवत घालणे असेल तर तेवढ्या पुरताच तो देह सर्व जमिनीला टेकवितो, अन्यथा आसनस्थ राहतो. देहधर्मासाठी हातापायाची हालचाल करतो. त्याच्या चित्ताची कुठलीच वृत्ती मनाच्या उंबऱ्यापर्यंत जाऊ शकत नाही. देह, मन व बुद्धी बाह्य जगतांसंबंधी काहीच क्रिया वा विचार करत नाही. स्वतःच ध्यान, ध्याता व ध्येय या अवस्था गाठीपर्यंत तो योगाभ्यास करीत राहतो. पाठीच्या कण्याखालून पुढे येणाऱ्या शिवणीच्या मध्यभागी उजव्या पायाची टाच दाबून अधोवायूवर ताबा मिळवतो व शरीराला वज्र उड्डीयन व जालंधर बंधामध्ये बंदिस्त करून ठेवतो. आधार चक्रावरील कुंडलिनी सुषुम्नेत शिरू लागते की वरून चंद्रामृताचे तळे कलंडवितो व ते अमृत तिच्या मुखी घालतो. मग ती आपली सर्व तेच परतत्वाला अर्पण करते. अशा या श्रेष्ठ मार्गाचे तो प्रावीण्य मिळवतो. कोणी एखादा आत्मतत्वाचे ध्येय गाठण्यासाठी चिंतनाचा अभ्यास अगदी कठोर राहून करतो. यापैकी कुठलाही अभ्यास निर्विघ्न होण्यासाठी त्याने वैराग्याची मैत्री आधीच साधून ठेवलेली असते. मोक्ष प्राप्त होईपर्यंत साथ देणारा वैराग्य सखा ज्याने जोडून ठेविला असेल तो भाग्यवान आत्मलाभाला योग्य झाला यात संशय नको. चिंतनाचा ज्ञानमार्ग किंवा योगाच्या अभ्यासाचा मार्ग याला आपण घोडा समजू. या घोड्यावर आरूढ होऊन तो कर्मयोगी अंगावर वैराग्याची चिलखत चढवून मोक्षत्री श्रीला वरण्यासाठी या संसाराच्या रणभूमीवर अहंकार, आसक्ती, दर्प, काम, क्रोध व परिग्रह या वैऱ्यांशी युद्ध करून सज्ज होतो. क्रमाक्रमाने तो सर्वांवर मात करतो. पण या सर्वांमध्ये परिग्रह हा अति बलवान आहे. मोठ्या मोठ्या बुद्धिवंतांनाही तो आपले पाय धरावयास लावतो. महत्व वाढवणे व ज्याचे विजय चिन्ह असते, निस्संग झालेल्यांवरही हा मी निस्संग आहे या विचार रूपाने राज्य करीत राहत असतो. याची सूक्ष्मता इतकी असते की गुरुने शिष्याला एखादे गहन तत्व समजावून दिले आणि ते शिष्याला समजले म्हणजे त्या गुरुच्या चित्तामध्ये मी शिष्याला समजावून देऊ शकलो या आनंद भावनेत हा परिग्रह उरतोच. संप्रदाय, मठ, शिष्यवर्ग या रूपाने हा अध्यात्म क्षेत्रात वावरत असतो. या अशा दुर्जय परिग्रहाचा निपात केल्यावर हा कर्मयोगी या संसार रणात विजयी वीर म्हणून मिरवतो. आत्मनिवादी कैवल्य देणारे 18 गुण यांची मांडलिक होऊन त्याला नजराना अर्पण करतात. तो मोक्षश्रीच्या प्रसादाच्या रस्त्यावरून जात असताना रिद्धिसिद्धीचे अनेक समूह त्याच्यावर आसक्त होतात. पण याची वाटचाल सुरूच असते. तिन्ही लोकांमध्ये आनंदाचा जल्लोष उठतो. याला कोणी आपला परका उरतच नाही. दृश्य म्हणून काही शिल्लक राहू शकत नाही. मग हा अश्वाची दौड जरा कमी करतो, वैराग्याची बांधलेली चिलखत जरा सैल करतो आणि ध्यानाची हातातली तलवार परत म्यानात ढकलतो. ब्रह्मसामिप्य साधण्याचे त्याचा अभ्यास कमी होतो. प्रियकराच्या बाहूमध्ये शिरण्यासाठी उतावीळ झालेली कामिनी त्याच्या बाहूत शिरली म्हणजे जशी शांत होऊन राहते तसे याचे होते. तो पूर्णपणे शांत होतो. ही शांत अवस्था म्हणजे ब्रह्म होण्यास तो योग्य झाला याचे लक्षण होय. घेतलेले सर्व श्रम तो संतोषाची मूर्ती झालेला क्रमयोगी विसरतो. हेच या स्थितीचे खरे ऐश्वर्य आहे. या भूमिकेत आरूढ झाल्याने त्याला लटकी भेदभावना सोडून जाते. तो सर्वत्र समभावना युक्त होऊन राहतो. त्या ज्ञानाने त्याला भेदभावरहित केलेले असते.
त्या ज्ञानासह तो माझ्या सायुज्यतेला येतो. येथे त्याचे ज्ञानही लय पावते आणि हा कर्मयोगी माझा ज्ञानभक्त होतो. माझा अनुभव त्याला अगदी सहज सगळीकडे येऊ लागतो. नाहीतर माझ्या भक्तीचे जे 4 प्रकार मी मागे तुला सांगितले ते सर्व एकच होत. आरताची आरती, जिज्ञासूची जिज्ञासा वगैरे सर्व मीच असतो आणि तेथे भाव पुरविणारा मीच असतो. ज्या कोणाला माझे रूप पाहणे आवडत असेल त्याची ती अज्ञानजन्य आवड मीच असतो, कारण त्याच्या चित्तातले ते अज्ञानत्व मीच असतो. अरे, आरशामध्ये पाहणारा स्वतःलाच पाहतो ना, आणि त्याला आपले रूप पाहून बरेही वाटते ना, तसे मी सर्व मीच आहे. अज्ञानी असलेला मी अवतार रूपात येऊन माझा मलाच पाहतो. हे सर्व माझे पण ज्याच्या पूर्ण आकलनात आले तो माझा ज्ञानभक्त होय, कारण त्याची आकलन शक्ती मीच असतो. हे वरील सर्व होणे ध्यानात येण्यास अवघड आहे, पण ते तसे असते व होऊ शकते हे निश्चित. आरशात मुख पाहणारा आरसा दूर नेल्यावर आपले मुख पाहू शकत नाही हे खरे, पण या मार्गामध्ये ज्या मुक्कामाला तो क्रमयोगी येतो त्या गावी आपले मुख पाहावयास आरसा नावाची भिन्न वस्तू असतच नाही. तो सर्वत्र स्वतःचे दर्शन घेत राहतो. सूर्य उगवला का नाही हे दिवा घेऊन कोणी कधी पाहतो का? सोने सोने याच रूपामध्ये सर्वत्र असते. अलंकार म्हणजे सोने आणि गोळा झाला तर सोने नाही असे नाही. दाशज्ञान भक्तीचा अनुभव घ्यावा लागतो, ती शब्दांमध्ये सांगता येत नाही. अशा स्थितीत झालेला क्रमयोगी पूर्वजन्मीच्या संस्काराचे फळ म्हणून देहादींची कार्य करत राहतोच. तो बोलतो ते मीच, तो ज्याविषयी बोलतो तो विषय मी. तो काही बोलत नाही तेव्हा त्याचे मौन हे सर्व मीच असतो. सूर्याने जर असे ठरवले की अंधार की ही काय वस्तू आहे ती आपण पाहू, तर त्याला अंधार दिसेलच कसा, अशी अवस्था तो क्रमयोगी अनुभवत असतो. म्हणून तो कोठे जात येत नाही, आणि जरी कोठे गेला तरी पाण्यावरची लाट जशी पाण्याचा आधार सोडून जाऊ शकत नाही तसा तो सदा माझ्या आधाराच्या जाणीवेत असतो. एका अनामिक अशा अवस्थेत गेलेला क्रमयोगी आनंदच होतो. ज्या स्थितीत त्याला जे जे काही दिसते, भासते, जाणवते ते ते ईश्वरमयच होते. या स्थितीत ब्रह्म, आत्मतत्व, ईश्वर हे केवळ शब्द उरतात. येथे मौनही मौनावते आणि मौन राहणाऱ्या आपण कशाविषयी मौन पाळीत आहेत हेही विसरतो. हे सुखाचे सुख व आनंदाचा आनंद आहे. येथे विकार नसतो आणि निर्विकारत्व नसते. अशा स्थितीत तो व मी एकच होतो. क्रमयोग्याची स्थिती अशी महान असते. म्हणून मी तुला अगदी प्रथमपासून सांगत आलो आहे की मला बाह्य जगतात कधी कोठे शोधू नकोस. आतच शोध. स्तनामध्ये दूध असतेच आणि वसुधेच्या पोटात द्रव्य असतेच. या तेथे असणाऱ्या वस्तूचा लाभ कोठे दूर जाऊन घ्यावा लागत नाही. शेवाळे पाणी तयार करीत नाही, पाणी तिथे असतेच, ते शेवाळे हाताने दूर करून पाणी घ्यावे लागते. त्याप्रमाणे आत्मतत्व प्रत्येकात असतेच, पण जीव आणि आत्मत्व यांमध्ये अविद्येची दाट पडदा असतो, तो काढावा लागतो. ही गीता आणि इतर शास्त्रे यात एक महत्वाचे अंतर आहे. ही शास्त्रे अविद्यानाशी उपाय सांगतात. गीताशास्त्र हे स्वयंप्रकाशी आत्मज्ञान आहे. गीताशास्त्र उपाय नसून उपायासह ध्येय आहे. उपाय सांगणाऱ्या शास्त्रांना आत्मज्ञान म्हणजे काय असे विचारले तर ती शास्त्रे या स्त्री गीतेकडे बोट दाखवतात. पण ते असो, गीतेने आत्मसंपत्तीच्या लाभाचे पुष्कळ उपाय सांगितले. त्या सर्वांचे सार अल्प शब्दांमध्ये भगवंत आता सांगणार आहे. मुख्य विषय सांगताना त्यांच्या स्पष्टीकरणार्थ अन्य विषय येतात. तेव्हा ज्या कोणाला उपसिद्धांत कुठले व मुख्य सिद्धांत कुठला हे सहजपणे ध्यानात आले नसेल त्यांच्यासाठी हे सार आहे. या गीतेचा उद्देश आत्मज्ञान करवून देणे आहे. यासाठी अविद्यानाशाची वर्णने तीत आली. अविद्यानाश आणि मोक्ष हे केवळ ज्ञानसाधनेत जगते असा या गीतेचा मुख्य सिद्धांत आहे. भगवंत या ध्येयसिद्धीसाठी पुन्हा एकदा उपाय सांगणार आहे. अर्जुना, निष्ठायुक्त क्रमयोगी स्वधर्मचरणारूपी पुष्पांनी माझी पूजा करतो. मी प्रसन्न होऊन त्याला ज्ञाननिष्ठ करतो. त्या निष्ठेने तो माझ्या प्राप्तीच्या आनंदात राहू लागतो. ज्या क्रमयोग्याने मन, बुद्धी व देह यांसह सर्वत्र माझाच आविष्कार अनुभवला, त्याच्या हातून निषिद्ध आचरणे घडली तरी तो निषिद्ध राहत नाही. गंगेला मिळालेल्या गावओढा गंगाच होतो. सूर्याच्या ठिकाणी दिवस रात्र असतच नाही. पांडुसुता असे झाले नाही तर माझ्या लाभाचा त्याला काय फायदा हो. म्हणून मी तुला पुन्हा सांगतो की तू तुझी सर्व स्वधर्मचरणे मला समर्पित करत राहा. तुझी चित्तवृत्ती निरंतर माझ्या ठिकाणी राहू दे. मग तुला तुझ्या हातून घडणाऱ्या कर्मापेक्षा आत्मतत्व भिन्न आहे
हे समजेल. कर्माची जन्मभूमी असलेली प्रकृती तुझ्यापासून वेगळी आहे हे ध्यानात आल्यानंतर परतत्व व तू यामध्ये अंतर नाही याचा अनुभव तुला येऊ लागेल व तू देहबंधरहित होशील. हळूहळू तुझी कार्य कमी होऊ लागतील. अरे तू तुझ्या बुद्धीला माझ्यात प्रवेश करावयास लाव, म्हणजे तुझ्या चित्तातले भेदभाव नाहीसे होतील. अशा अभेदभावाला तुझ्या चित्ताने आश्रय दिला की माझी तुझ्यावर पूर्ण कृपा झालीच असे समज. असे झाले म्हणजे संसारिक सुखदुःखाच्या जाणीवे पलीकडे तू जाशील. अरे अंधार दूर करावयास प्रत्यक्ष सूर्यच उभा राहिल्यावर कुठला अंधार आणि कुठले काय? तुझे स्वतंत्र जीवपणाची जाणीव नष्ट होईल आणि तू संसारमुक्त होशील. माझे बोल तू अहंकाराच्या भूमिकेत राहून उमजला नाहीस तर तुझे कल्याण कधीच होणार नाही. हा संसार तू तरुण जाणार नाही. शिवाय ज्या स्वतःला तू अर्जुन समजून वैरी असलेल्या त्या कौरवांना स्वजन मानून मी युद्धात मारणार नाही असे म्हणत आहे ते सर्व व्यर्थ होईल. निज स्वरूपजन्य तुझी जी क्षात्र वृत्ती आहे ती तुला स्वस्थ बसू देणार नाही. म्हणजे तू ज्याला पाप मानित आहेस जे तुझ्या हातून घडणारच आहे. अरे शेतात जे बी पेरतात तेच धान्य उगवते. तू क्षत्रिय आहेस आणि तुझा क्षात्र धर्म आपले काम निश्चितपणे करीलच. मी युद्ध करणार नाही हे तुझे बोल फुकट जाणार आहेत. अरे अर्जुना, रोग्याला रोग आवडतो का? पण जे अदृष्टामध्ये असते ते होतेच. ते अदृष्ट ईश्वराच्या नियमानुसार माणसाला बवागवीत असते. तो ईश्वर तुझ्या देहामधील हृदयाकाशात आहे. तेथे राहूनच तो प्रत्येक प्राण्याला विषयाचा भोग घ्यावयास लावतोच. ब्रह्मदेवापासून तृणकिड्यांपर्यंत तो प्रत्येकाला कर्मानुसार देह देतो आणि तेथे अहंकार भाव ठेवून सर्वांना नाचवीत असतो. अरे पण प्राण्यांना अज्ञानामुळे त्याची जाणीव नसते. आपल्या मायेचा व अज्ञानाचा हा पडदा त्यानेच निर्मिलेला असतो. त्याच्या आड राहून तोच प्रत्येक प्राण्याला कर्मसूत्रांनी बांधून ठेवतो आणि ही प्राचीनाची दोरी तोच हलवीत असतो. असा हा ईश्वर तुझ्यामध्येही आहे. अरे प्रत्यक्षाने तुला मी अर्जुन आहे ही जाणीव आहे. त्या जाणीवेचे अधिष्ठान त्या ईश्वर तत्वावरच आहे. तो ईश्वर अर्जुन रूपात असलेला तुझ्या प्रकृतीकडून युद्ध करावयास लाविलच. तू फार विचार करू नकोस. ईश्वराच्या अधीन असलेल्या प्रकृतीला काय पाहिजे ते करू दे. ही प्रकृती ज्याच्या ताब्यातून कार्य करत असते त्या ईश्वराला देह, मन व बुद्धी यांसह शरण जा. जे तुझ्या हातून घडत असेल ते प्रकृतीच्या गळ्यात अडकवून तू पूर्ण मोकळा राहा. तुला आपले साधले म्हणजे तुला अव्यय पदाची प्राप्ती होईल. मी जे तुला आतापर्यंत सांगितले ते सर्व वेदोपनिषदाचे साररूप तत्वज्ञान आहे. हे गीता नावाने ओळखले जाणारे ज्ञान मोक्षदायी आहे. या ज्ञानाने मी जो अधोज्य क्षज म्हणजे इंद्रियांनी होणाऱ्या ज्ञानापलीकडचा आहे त्या माझा अनुभव ही गीता आणवून देते. तसे हे गौप्य तू माझा असल्यामुळे तुला आज मोकळेपणाने सांगितले. प्रीती सर्वात प्रभावी असते असे म्हणतात ना, त्या प्रेमापुटी माझ्याकडून हे घडले. आता मी जरी तुला जे सांगितले तरी तुला योग्य वाटेल तेच कर. इतके म्हटल्यावर अर्जुन काहीच बोले ना. तेव्हा भगवंत म्हणाले, मला असे वाटते की अर्जुना, मी तुला पुन्हा एकदा अगदी स्वल्प शब्दात हे पुन्हा सांगावे. ठीक आहे, नीट अवधान देऊन ऐक. काय म्हणतो ते ऐक. वस्तुतः हे ज्ञान सर्व प्रमाणांच्या पलीकडचे आहे. पण तुझे नशीब फार बलवत्तर आहे म्हणून मी हे शब्दात मांडित आहे. कारण तू माझा आहेस. तुझे अंतःकरण व तुझा देह सर्वत्र माझा अनुभव घेऊ. कुठेही असला तरी वारा आकाशाचे अतिक्रमण करू शकत नाही. त्याप्रमाणे तुझ्या चित्तात जे जे उठेल, तुझा देह आचरेल ते सर्व माझ्यातच असणार असा दृढ निश्चय ठेव. आणि तुझ्या मन व बुद्धीला या निष्ठेपासून दूर कुठेही भरकटू देऊ नकोस. दुसरे म्हणजे संतांच्या संगतीची आवड चित्तात निर्माण कर. माझे विश्वरूप असणे ही स्थिती ज्या नामात असेल ती माझी नामे उच्चारित राहा. तुझ्या सर्वत्र कृती माझ्यामुळे व माझ्यासाठी होत आहेत ही जाणीव जागृत ठेव. असे झाले म्हणजे जगात तुला न आवडेल असे काहीच उरणार नाही. सर्वत्र मीच निश्चितपणे व्यापून आहे असे तुला जाणवत राहिले. म्हणजे तुझा माझ्याशी घनिष्ठ संबंध आहे व संपूर्ण विश्वामध्ये मी व तू या पलीकडील तिसरा कोणी नाही हे तुला प्रतीत होईल. हाच आपल्या दोघांचा एकांत होय आणि शेवटी तू मलाच येऊन पोहोचशील या माझ्या बोलावर दृढ विश्वास ठेव. तुझी आण घेऊन मी तुला हे सांगतो. भगवंत पुढे म्हणाले, धनंजया, कर्मे करत मला असे प्राप्त करून घेता येते. तो उपाय मी तुला सांगितला. कर्मे मला अर्पण कर. त्याने माझा संतोष मिळवणे, त्याने ज्ञानलाभ होणे व शेवटी तद्रूप होणे हे त्याचे सार आहे. साध्य साधन वगैरे काहीही गडबड येथे नाही. अज्ञानामुळे तुला धर्म अधर्म या कल्पना छळीत होत्या. मी आता सांगितलेला उपाय तू स्वीकारलास म्हणजे काहीच घोटाळा उरणार नाही. एक माझ्या वाचून या जगामध्ये दुसरं काहीच नाही असे अनुभवणे हेच आत्मज्ञान होय. स्वतः सकट सर्व भगवंत आहे अशी जागृती येणे यालाच भगवंताला शरण जाणे असे म्हणतात.
असा तू चित्ताने जागृत झालास म्हणजे पापपुण्य तुला कसे लागेल तेव्हा या कल्पना तू काढून टाक, असे तो सावळा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला. आणि जणू शब्दांपलीकडे काही असते ते अर्जुनाच्या चित्तात ओतावे म्हणून भगवंतांनी आपल्या शिष्याला समाधान वाटेल असे आलिंगन दिले. यामुळे अर्जुनाला जो आनंद झाला त्यात भगवंतही वाहून जाऊ लागले. अशा प्रकारे वेदांची मूळ असलेली सर्वांना पठणाचा अधिकार देऊन पवित्र करणारी ही गीता भगवंतांनी सांगितली. ज्यांच्या घोरण्यातून वेदांचा जन्म झाला त्या भगवंतांनी ही जागृत अवस्थेत सांगितली. म्हणून ही वेदांचे मूळ आहे एवढेच नव्हे तर ती श्रेष्ठही आहे. वेदांची 3 कांडे आहे तशी गीताचीही आहेत. पहिला अध्याय विषयाचा उद्घाटक आहे, दुसऱ्यामध्ये ज्ञानयोगाची सुरुवात केली आहे, तिसरा अध्याय हा कर्मकांड आहे, अध्याय 4 ते 11 हे 8 अध्याय देवताकांड आहे, 12वा ते 15वा हे 4 अध्याय ज्ञानकांडाचे आहेत. अशा प्रकारे ही गीता वेदांप्रमाणे त्रिकांडी आहे. ज्ञानाचेच मोक्ष हे सूत्र मांडल्यानंतर ज्ञानाचे जे वैरी असतात त्यांचे वर्णन 16व्यात केले. शास्त्रांच्या मदतीने या वैऱ्यांचा नाश कसा करावा त्याचे निरूपण 17व्यामध्ये केले. आणि हा 18वा अध्याय म्हणजे दुसऱ्यापासून 17व्या अध्यायांमध्ये आलेला विषयांचा आढावा असा कलशामध्ये आहे. म्हणून हा गीता प्रबंध सर्व तत्वज्ञानांपेक्षा मोठा महिमायुक्त आहे. वेद समर्थ असतीलच पण स्त्री शूद्रादींना त्यांचा अधिकार नाही. वेदांमध्ये असलेला हा दोष गीतेत नाही म्हणून गीता श्रेष्ठ आहे. गीता सांगून भगवंतांनी मोक्षप्राप्तीचे उपाय सर्वांना सुलभ करून ठेवले आहे. अगदी पाण्यासारखे कोणालाही कुठेही लाभावेत अशा रूपांमध्ये आणले. पाणी पृथ्वीवर, नद्या, विहिरी, सरोवरे, अंतरिक्षात सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या बाष्परूपात आणि आकाशात मेघरूपाने सर्वत्र असते ना तसेच हे आहे. अर्जुनासाठी भगवंतांनी गीता सांगितली पण सर्व जगाने तिचे कल्याण केले आहे. असो, भगवंतांनी आपले आलिंगन सोडवून ते म्हणू लागले, पार्था, मी सांगितले ते तुला पटले ना? ठीक आहे, तू फार पुण्यवान असल्यामुळे हे ज्ञानशास्त्र तुझ्या बुद्धीच्या आटोक्यात आले बरे. याचे अनुष्ठान करण्याचा एक संप्रदाय आहे, तो आता ऐक. अनुष्ठान म्हणजे नुसते अनुसरणे हा अर्थ नाही, तर या मार्गाचा आशय कोणाला सांगावा असे तुला वाटले तर त्याचे काही नियम आहे. त्याचे पालन करून मगच तू हे तत्वज्ञान सांग, तरच ज्ञानदानाचे पुण्य तुला लाभेल. प्रथम म्हणजे ज्याचे आचरण शुद्ध नाही त्याला ही गीता सांगूच नकोस. शुद्धाचरणी असूनही जरी तो आपल्या गुरूंची सेवा करीत नसेल तर तोही वर्जच आहे. या दोन्हींनी युक्त असला पण त्याला याविषयी रुची नसली तरी त्याला ही गीता सांगू नये. या 3ही गुणांनी मंडित असून तो जर माझी व माझ्या भक्तांची निंदा नालस्ती करीत असेल तर तो या ज्ञानशास्त्राचा अधिकारी नाही. हे पक्के ध्यानात राहू दे बरे. पण शुद्धाचरणी गुरुभक्ती या ज्ञानशास्त्राची आवड असणारा अनिंदक कोणी असेल आणि त्याला तू या गीतेचा आशय सांगितलास तर तू एक गीता मंदिरच उभारलेस असे होईल आणि तू मला फार प्रिय होशील. किंबहुना तुला माझीच तुल्यता येईल. अरे, परब्रह्म तत्वालाच ओम या अक्षरात सामावले होते. हे गीता रूपात येऊन विस्तारित झाले. वेदांचे मर्म असलेली ही गीता जो कोणी माझ्या भक्ताला सांगेल त्याने ताटातूट झालेल्या मायलिकांची भेट घडवून आणली असेच होईल. देह टाकल्यावर तो मद्रूप होईलच, पण देहात असतानाही माझे त्याच्यावर अपार प्रेम जडेल. मजवरील प्रेमाने गीतेवर प्रवचन करणारा जर पुढील प्रमाणे असला वा झाला तर माझ्या इतका प्रिय मला आजवर कोणी झाला नाही व पुढेही होणार नाही. श्रोत्यांच्या वृक्षरूपी आरामात कोकिळेच्या मधुर कंठातून निघणाऱ्या ध्वनीप्रमाणे असलेल्या आवाजात ही गीता सांगून त्या श्रोत्यांना नयनातून जे आनंदजल झिरपते ते पुसण्यासाठी त्यांची मस्तके फलभारांनी वृक्ष वागतात तशी नम्र करविली पाहिजे. असे प्रवचन करणारा दुर्मिळच. या गीतेत प्रत्यक्ष मोक्ष सजीव होऊन राहिला आहे. म्हणून जो कोणी या गीतेचा पाठ त्यात स्वतःच्या बुद्धीने काहीही बदल न करता वाचील त्याने ज्ञानाग्री प्रज्वलित करून अविद्येचा त्यात होम केला असेल होईल. तोही मला प्रियच. अरे, या गीता माऊलीला जाणते आणि तान्हे दोन्ही अपत्ये सारखीच आवडतात. ही गीता इतर सर्व ग्रंथांची निंदा न करता जो कोणी श्रद्धेने ऐकेल त्याची जन्मजन्मांतरीची पापे नाश पावतील. गीता श्रद्धेने ऐकणे हा माझ्याकडे पोहण्याचा रस्त्यावरचा पहिला मुक्काम आहे. गीता वाचणारा व ऐकणारा दोघांनाही महा आनंद असा जो मी त्याचाच लाभ होतो. त्याआधी त्याची जीवनयात्रा जर संपली तर तो स्वर्गी जातो. तेथील भोगांचा कंटाळा आला म्हणजे शेवटी तो मद्रूप होतो. आता अधिक विस्तार न करता तुला असे विचारतो की ज्यासाठी हे शास्त्र तुला मी सांगितले त्याचा तुला फायदा झाला का नाही? जे शब्द माझ्या तोंडून ऐकलेस त्यांचा आशय तुझ्या चित्तामध्ये नीट उतरला ना? तुझ्या मूळच्या कर्मांच्या मूर्ख कल्पना निघून गेल्या की नाही? इकडे स्वानंद सरोवराच्या अर्जुन बुडून जाऊ लागला.
ते भगवंताच्या ध्यानात आले. अर्जुनाने सावध होऊन अर्जुन रूपात परत यावे म्हणून ही प्रश्नमालिका भगवंतांनी उच्चारली. ते ऐकून अर्जुन सावध होऊ लागला. त्याने अष्टसात्विक भावांनी व्यापलेला आपला देह पुन्हा स्थिर केला. नंतर तो म्हणाला, भगवंता, माझा सगळा मोह निघून गेला आहे. देवा, जे शब्दांमध्ये कधी मांडताच येत नाही ते ज्ञान तू मातेच्या ममतेने मला दिलेस. खरोखर माझे जीवन कृतार्थ झाले. तुझ्या कृपेने झालेल्या आत्मज्ञानाने माझ्या चित्तातला मोह मुळासकट उपटून निघाला. तू सदा सर्वदा सर्वत्र एकटा एकच आहेस. तूच दृश्य, दृष्ट आणि दर्शन आहेस. असा तू माझा गुरु होऊन मला उपदेश केलास, तो मला पटला. अर्जुनाचे हे उत्तर ऐकून भगवंताला आपला उपदेश शिष्याच्या चित्तात उतरला हे पाहून आनंद झाला. संजयी त्या आनंदात बुडू लागला. त्या भूमिकेत गेलेला संजय धृतराष्ट्राला म्हणतो, राजा, तुमचे चर्मचक्षु अंध आहे, तथापि देवांनी तुमची ज्ञानसृष्टी जागी केली आणि घोर रणभूमीवरील ब्रह्मानंद अनुभवता येतो असे स्पष्ट दाखवून दिले. महाराज, अर्जुनाचे उत्तर भगवंताला फार प्रिय वाटले. अहो, भक्तावरील प्रीतीने तत्व देह धारण करते आणि तो भक्त दिसला की आनंदमय होते. भक्ताचीही तीच अवस्था होते. दोन आरसे एकमेकांसमोर ठेवले की कुठल्या आरशात पाहतो ते सांगता येते का? त्याप्रमाणे अर्जुनाला श्रीकृष्ण दर्शनाने आनंद झाला. या श्रीकृष्णांना अर्जुन दर्शनाने आनंद झाला ते काहीच सांगता येत नाही, पण ते दोघे आनंदमय झाले एवढे मात्र आहे. हे सांगता सांगता संजयही भानरहित होऊ लागला. पण हा आनंद पुन्हा प्रत्ययी होता म्हणून संजय भानावर आला आणि तो पुढे बोलू लागला. महाराज, ज्याविषयी उपनिषदे बोलू शकत नाही ते व्यासमुनींच्या कृपेने मी आज ऐकले. सर्व योग मार्ग ज्या ठिकाणी येऊन थांबतात ते उत्तम स्थळ आज मला श्री व्यासांनी दाखवले. असे बोलत असता संजय पुन्हा आनंद सागरात बुडू लागला. तेव्हा तसे होऊ नये म्हणून संजय उठून उभा राहिला आणि पुन्हा बोलू लागला. खरा, पण त्या आनंदाची स्मृती जाईना. तो वारंवार श्रीकृष्ण श्रीकृष्ण असेच म्हणत राहिला. या सर्वांची आनंद धृतराष्ट्राला काहीच कल्पना आली नाही. तो संजयला म्हणतो, अरे, तुला व्यासांनी येथे कशासाठी बसविले आणि तू हे श्रीकृष्ण श्रीकृष्ण काय बडबडतो आहे? मला एवढेच सांग की या युद्धात जय कोणाचा होईल? मला तर वाटते की कौरव सैन्य पांडवाच्या सैन्यापेक्षा दीडपट असल्याने जय आमचाच होईल. तर तुझे मत काय आहे? यावर संजय म्हणतो, मला कौरव पांडव वगैरे काही समजत नाही. महाराज, मला एवढेच समजते की लक्ष्मीचा नाथ श्रीकृष्ण आणि शिष्य व सखा हे ज्या बाजूला बसतील तिकडेच विजयश्री जाणार. अहो महाराज, जेथे शिव तेथे शक्ती, जेथे संत तेथे आत्मनात्म विचारांची चर्चा, जेथे गुरु तेथे ज्ञान आणि ज्ञानवंत गुरूंच्या दर्शनाने समाधान मिळणारच. ज्या श्रीकृष्णांच्या सत्तेने चारी पुरुषार्थाचा महिमा आहे तेथे लक्ष्मी असणारच. श्रीकृष्ण व कमला जेथे राहतील तेथील दगड, चिंतामणी, झाडे, कल्प वृक्ष, नद्या, अमृतवाहिनी होणारच. तेथील जनांचे सहज बोल वेदांप्रमाणे ज्ञानसंपन्न असणारच. महाराज, व्यासांविषयी तुमच्या मनात आदरभाव असेल तर माझे बोल फोल ठरणार नाहीत, यावर विश्वास ठेवा. जेथे श्री वल्लभ व त्याला सुख देणारा भक्तसखा अर्जुन असतील तेथे सर्व मंगलच होणार. या विरुद्ध काही झाले तर विजय या शब्दालाच अर्थ उरणार नाही आणि स्वतःला व्यासांचा शिष्य असे मी कधीही म्हणवून घेणार नाही. ज्ञानदेव म्हणतात, संजयचा हा श्रेष्ठ श्लोक समजून त्याप्रमाणे जो कोणी वागेल तो स्वतःच्या अज्ञानावर पूर्ण विजय मिळवेल. ते असो, या गीतेच्या श्लोकांचा मोठेपणा मी काय वर्णन करणार. श्रोते हो, हे 700 श्लोक गीतेचे जणू चरणच आहे किंवा या 700 किरणांनी गीता सूर्य तळपत आहे. 700 खांबाच्या या गीता मांडवात आत्मज्ञानाची सभा जमली आहे. गीता भगवतीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी बळी द्यावा लागतो. तो मोहरूपी रेडा या 700 श्लोक मंत्रांच्या उच्चारणानंतर बळी दिला म्हणजे ती प्रसन्न होते आणि सर्वश्रेष्ठ स्वनंदाचे राज्य देते. सर्व आगमांनी या गीता नगरीत येऊन राहण्यासाठी हे 700 प्रसादच बांधून ठेवले आहे. अशा कितीतरी रूपकांत गीतेचे हे 700 श्लोक किती श्रेष्ठ व सुंदर आहे हे सांगता येईल. सर्व श्लोकांची योग्यता सारखी आहे. यात कमी व जास्त महत्वाचा असा भेद करता येणार नाही. ही गीता म्हणजे परमतत्व आहे. ही भगवंतांची वाङ्मयीन मूर्ती आहे. एखादा महासमर्थ दाता असा कोणाला आता नाही असे म्हणत नाही. त्याप्रमाणे ही गीता जे कोणी हिचे पठण करील, अध्ययन करील अथवा ऐकेल त्या सर्वांना मोक्ष देते. इतर ग्रंथाची व शास्त्रांची जरूर पडत नाही. श्री व्यासांनी अनुष्ठित छंदांत हा श्रीकृष्णार्जुन संवाद
सामावून स्त्री शूद्रांनाही यांच्या पठणास योग्य करून ठेवले आहे. हे त्यांचे सर्व विश्वावर मोठे उपकार झाले आहे. तीच पद्धती अनुसरून मी ज्ञानदेवाने ही गीता सोप्या भाषेत सांगितली आहे. खरी स्थिती अशी आहे की महाबुद्धिवंत लोकही गीतेची टीका लिहिताना साशंक असतात. मी तर साधा मनुष्य. ही गीता देवी तशी भोळी असल्यामुळे तिने माझ्या टीकेचा स्वीकार केला आहे. माझी योग्यता नसली तरी मला जसे कळेल तसे मी सांगितले आहे. हे कार्य मी करू शकलो कारण मला समर्थ सद्गुरूंचा आधार आहे. त्यांच्या सामर्थ्यानेच पृथ्वी भूतभार सहन करू शकत आहे. इतर 4 महाभूतांनाही माझ्या सद्गुरूंनी समर्थ केले आहे. श्री गुरूंच्या प्रसादाने माझे निरर्थक श्वासही प्रबंधाप्रमाणे अर्थपूर्ण होतील. म्हणून मी हा गीतार्थ सोप्या पेय अशा मराठी ओवी रचनेत मांडू शकलो. हे सर्व श्री निवृत्तीनाथांचे गौरव आहे. नमस्कार.